कोणचाही असो, मराठाचा असो असं नाही, सगळ्या जाती धर्माच्या माणसानं तो ज्यांना ज्यांना वाटतंय की गोरगरिबाचं हातात सत्ता आली पाहिजे किंवा देणारं बनलं पाहिजे त्यांनी घेऊन या. आणि याचबरोबर आणखीन एक सांगतो की ज्यांनी म्हणजे ज्यांना लढायचं आहे आता कोणी बी एक जण तर राहणार आहे त्यात काही, पण कागदपत्र पण काढून ठेवा वेळेवरती. असं नको व्हायला की ठरलं लढायचं तर कागदपत्र काढायला वेळ गेला, मग आता किती जणांनी काढले तरी पण त्यातून एकच दिला जाणार आहे. कागदपत्र वायाला गेले तरी चालत एक दिल्याच्या नंतर, परंतु बऱ्याच जणांना ते काढून ठेवा कारण ते आवश्यक आहेत कागदपत्र सुद्धा. नक्कीच राणे असं म्हटले की मनोज जरांगेंनी राजकीय भाषा टाळली पाहिजे. ओबीसी आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण जे देण्यात यावं. मनोज जरांगे आता एकटे पडत चालले आहे. त्यांनी बोलावून महाराष्ट्राने ऐकावं, एकटे पडत चालले असं म्हणायचं असेल त्यांना. देवेंद्र फडणवीस एकटे पडत चालले, बोलताना चुकलं असेल त्यांच्याकडून, ते दुरुस्त करतील आता. त्यांना वाटलं म्हणता म्हणता, कारण बोलता बोलता होऊन जातं, विसर बोळ्यापणा असतो माणसाला. ते विसरून गेले असतील की देवेंद्र फडणवीस एकटे पडले. ह्यो मराठा कधीच एकटा पडू शकत नाही आणि हा समाजही कधीच एकटा पडू शकत नाही. आणि राजकीय भाषा जर आम्हाला बोलायची नसली तर देवेंद्र फडणवीसला सांगावं, तुम्ही एकटे पडलात, एकटं पडायचं नसलं तुम्हाला तर मराठ्यांचं आरक्षण देऊन टाका. त्यांना सांगा ना, आम्हाला इकडे सल्ले देत बसण्यापेक्षा त्यांना सांगावं. आपल्या मागणी आहे सगळ्या स्वराची अध्यादेश अंमलबजावणी करावी किंवा गॅजेट असते, या सर्व मागण्यासाठी 13 जुलै तारीख दिली होती. नंतर आपण 13 ऑगस्ट दिली, ती तारीख संपली. आता पुढची भूमिका काय असणार आहे? सरळ सरळ भूमिका दिसते सरकारची. बहाणे करायचे, फक्त द्यायचं नाही. म्हणजे 1 महिना मागायचा, परत 2 महिने करायचे. केले ना समाजानं 2 महिने, काल 2 महिने झाले दिलेल्या वेळेला. या 2 महिन्यात साध्या हैदराबादचे गॅजेटचे डॉक्युमेंट सुद्धा आले नाही का अख्ख्या 2 महिन्यात? आम्हाला सांगा काय खर्च लागतोय तिथला. ते 8,000 जे कागदपत्र सापडले त्याचा आम्ही देतो आम्ही समाज वर्गणी करून उद्या सकाळी देतो तुम्हाला. हे मी मागच सांगितलं होतं बघा, 20-22 दिवसापूर्वी दौरा निघायच्या अगोदर, की यांनी आता आम्हाला अशा सोडावी लागणार, हे देणार आहेत म्हणून आरक्षण. आपल्यालाच लढून ते मिळावं लागणार आहे किंवा सत्तेकडे जावं लागणार आहे. कारण ते एकूण दिसतंय गुन्हे मागे घेतो सरसकट म्हणले, कुठं कापऱ्या कोपऱ्याचे घेतलेत वाटतं, ते बी आणखीन माहीत नाही घेतलेत का नाही घ्यायला लावले. हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेतो म्हणले, ते घेतलं नाही. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायला यांना 8-8 महिने लागायला लागलेत. म्हणजे याच्यावरच दिसतं की यांना द्यायचं नाही, फक्त झुलवत ठेवायचं. आता देतो मग देतो, आणि एकदा आचारसंहिता लागली की मग असे शब्द वापरायचे, आचारसंहिता संपली की आमची सत्ता आली की लगेच आम्ही देतो, म्हणजे अशी भाषा करायची यांना. बहुतेक यांचं पक्कच ठरलेलं आहे की मराठ्यांना आरक्षण द्यायचं. मग आता यांचा खुर्ची जीव, मराठ्यांनी बी आता पक्क ठरवलं, खुर्ची यांना ठेवायची नाही. जे होईल ते होईल, पण खुर्ची यांना ठेवायची. शंभूराज देसाई अगोदर असं म्हटले की अधिवेशन चालू आहे, नंतर म्हणजे इलेक्शन झालं, आम्हाला वेळ भेटला नाही, आता परत तुम्ही तारीख वाढून दिली होती, परंतु तुम्ही विश्वास नेहमी व्यक्त केला शंभूराज देसाई म्हणतात. त्यांचं काही बोलणं झालंय का? काही नाही, त्या विषयात काय बोलणं नाही, काय नाही. 1 महिना वाढून दिला आणि आज बी सांगतो, आजपासून आणखीन 29 तारीखपर्यंत वेळ दिला त्यांना. आम्ही मनानच दिला. त्याच्या आत सगळ्या सोयरीची अंमलबजावणी, मराठा आणि कुणबी एकच 83 क्रमांकाला, ही मागणी पहिल्या दिवसापासून, त्याच्यावर आम्ही ठाम आहे. तोही शासन निर्णय करा. 2 विषय झाले, हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करा. हे झाले 3. चौथी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पण तुम्ही ती करायची. 2004चा जो JR आहे तो सुद्धा दुरुस्त करायचा. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी तर त्यांना ती करावीच लागणार आहे. तिच्यापासून तर आम्ही मागं हटतच नाही. आणि सरसकट गुन्हे, आणि जे आमच्या 5-7 मागण्या आहेत ते त्यांना आम्ही लिहून दिलेल्या आहेत. याच्या अगोदर निवेदन देऊ कदारलो होता आम्ही त्यांना. गुन्हे हे सरसकट आजपर्यंतचे मागे घ्यावे लागणार आहे. आणखी 29 तारखेपर्यंत बघा तुम्हाला होत आहे का. 29 नंतर काय? नंतर 29ला फायनलच होणार आहे. ते आता आजच झालेलं आहे. आम्हाला कळून चुकलेले ते देत नाहीत, त्यांनाही माहिती वाटतं द्यायचं नाही, ते फक्त झुलवत ठेवायला लागलेत. आणि आता मधल्या काळात जी वेळ आहे, ह्या वेळेत बहुतेक ते ढकलतेत की महाविकास आघाडीला म्हणतात बैठकीला या, महायुती म्हणते बैठकीला या. हे दोघं एकमेकावर फक्त रिळत येत नाही का. आपण शेतात एखादी बैलगाडी घेऊन चाललो का, काही बैल नुसते रिळत असतात बघा आत,
मग त्यांना शिवळावर रिळते, शिवळ मोडूस तर अशी सवय असते ती रिळायची. तसे महायुती रिळती त्यांच्यावर आणि महाविकास आघाडी रिळती त्यांच्यावर. यांना मध्ये काट्या लावा लागणार आहेत पहिल्यांदा. मग बैल ठेप्याला आणायचे असले ना, मध्ये अशा काट्याच्या हे असायच्या बघा, हा काट्याचे असे ते पोत्याचा तुकडा घ्यायचा, त्यात मोठाले काटे खोसायचे असे, आणि ते इकून इकून लावले का मग ते खांद्यात घुसत येत, इकडे घुसत, मग सरळ चालतो असं. तसं आता आम्हाला त्या शिवाट्याला असे काटे लावा लागणार आहेत आता 29 तारखेच्या नंतर, म्हणजे 2024 ला. तेव्हा अशा दुरीत चालणार आहे. काही येड्यात काढायचं ना दुसऱ्याला की आता कुठं 12 महिने लागतात का आरक्षण द्यायला? 12 महिने लागतात का? मराठ्यात प्रचंड चीड यांच्या विषयात, प्रचंड राग आहे. ती खतखत आता बाहेरच पडणार. येड्यातल्या येड्याला सुद्धा कळण हे फसवायला लागले. माझा सामान्य शेतकऱ्यापासून सगळ्यात मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत किंवा नोकरदार पासून व्यवसायापर्यंत सगळ्या मराठ्यांना कळालं की हे आता फसवायला लागले. 12 महिने लागतच नाहीत. आता फक्त बहाणे करणार आचारसंहिता लागूसाठी. त्याच्यामुळे आम्ही बी तयारीला काही हरकत नाही, आम्ही पण तयारीला. तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडावं लागणार. राजकीय भाषा करावंच लागेल ना. तुम्ही जर आरक्षण देणार नसला तर भाषा कोणची वापरावं? तीच भाषा आहे. मग आता तुमच्या खुर्ची जीव आहे, आमचं आरक्षण आहे. तुम्ही आमचं आरक्षण मिळून देणार, आम्ही तुमची खुर्ची मिळून देणार. ते पक्क झालंय दादा. तरी बघा 29 तारखेपर्यंत जुळतंय का तुम्हाला? चर्चा सरकारसोबत चर्चा आता होते का? आणि शेवटची चर्चा कधी झाली? झालीच नाही. शंभूराजे साहेब आले होते त्यावेळी झालेली. त्याच्यावर या विषयावर चर्चाच नाही कसलीच. मीडियाच्या माध्यमातूनच ते तिकडून रान ठोकायचं, आम्ही इकडून ठोकायचं, एवढंच. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोन्ही चाल ढकल करतायत. मग 29 नंतर दोघांनाही परिणाम बघावा लागतील. बघू आता 29 ला काय कोणावर परिणाम होते, उभा करायचे का पाडायचे त्याच्यावर अवलंबून आहे. काय परिणाम होणार आहे. पण एक होणार, आम्हाला खुर्ची, त्यांचा खुर्ची जीव आहे, आमचं आरक्षणात आहे. आम्ही मात्र त्यांची खुर्ची घालणार, 100% घालणार. जीव व्हायचा असेल त्या परिणामाची चिंता नाही आम्हाला. जीव होतील ते परिणाम होतील, आणि हो द्या काय व्हायचं ते भियत नाहीत आता आम्ही. बस झालं. सहन करण्याची काही क्षमता असते, काही मर्यादा असतात. तुम्ही जर इतकं येड्यात काढणार असाल तर मात्र समाजाला माझ्या काही प्रतिष्ठा आहे का नाही? आज 12 महिने झाला समाज लढतोय, आणि तुम्ही ढकलीत आहे. हे बैठकीला आलं नाही, ते बैठकीला आलं नाही. आता म्हणता आचारसंहिता संपली की म्हणता अधिवेशन संपलं की तुम्ही म्हणणार आमचे लोकच पळून गेले. तुम्ही काही झाले का म्हणणार अधिकारीच मिळणार. काही वेळेस झाले का अभ्यासकच भेटत नाहीत. काही वेळेस मनुष्यबळच कमी पडणार. काही वेळेस तुमच्याजवळ पैसेच नसतात. आता इकडून तिकडून कुठं त्या हैदराबादला सापडलं म्हणताय, ते आणायला ओझ आणता येणार जणू त्यांना. ओझ आणायला आम्ही एखादी टेम्पो ट्रक देतो तुम्हाला. काय बहाणे, काय किती चाळे असावत अंगात माणसाचे, रंगेल चाळे. काय सत्ता भोगायला लागलात, काय सत्ता राज्यात चालवायला लागलात. एवढं मोठं राज्य आहे आणि ते चाळे तर असे खेळायला लागलेत की जसं काय दुसऱ्यांना काही कळत नाही, हेच लय शहाणे आहेत. असं बघू किती दिवस देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांना असं वेठीस धरायचंय. बघू किती दिवस सरकारमधल्या मंत्र्याला कामं करू द्यायचे नाहीत, ते बघू. आलीच वेळ जवळ आता. पाटील, धाराशिव मध्ये सुप्रिया सुळे यांना अडून मराठा आंदोलकांनी जाब विचारला की तुमच्या पक्षाची काय भूमिका ती जाहीर करा. एक याचं असं आहे की आमच्यामुळं तुमचे काही खासदार निवडून आले, तरी भूमिका जाहीर करा. मग आता समाजाचा रोष असणारच ना. जर समाजाचा त्यांना फायदा झाला असला तर उत्तर तर मिळालाच पाहिजे समाजाला. पण समाजाला खरंच मी पहिल्या दिवसापासून विनंती करतो, सत्ताधारी असून ते विरोधक, आपण जाब विचारूच नका. आपलं आंदोलन सुरू नाही, कुठं सुरू नाहीये. जाब विचारूच नका. आपण डायरेक्ट उत्तर आता यांना कायमचं आता 2024 ला देऊ, कायमच. सगळे जाऊ ना एकदाच विचारायचं असलं तर सगळ्यालाच. सगळे मुंबईत येते, इकडे तिकडे कुठे त्यांना सापडीत बसायची गरज नाही ना. याची भूमिका स्पष्ट करा, त्यांनी म्हणायचं त्यांची करा. आपल्याला काम लावून द्यायला लागले ते, मराठा समाजाला समजून घ्या. काम लावून द्यायला लागलेत आपल्याला ते. आपण विरोधकाला विचारायचं तुमचं म्हणणं काय आरक्षणावर, परत सत्ताधाऱ्यांना विचारा. म्हणजे हे आपल्याला काम लावून द्यायला लागलेत, दोन्हीला विचारायचं. आपण काय नोकर आहे का त्यांची? त्यांना ठेप्याला आणायचं आसरा आहे ना मराठ्याजवळ, ते शस्त्र काढू आपण 2024 ला. राग, नाराजी, मराठ्यांच्या आरक्षणाविषयीचे खतखत, पोरांचं केलेलं वाटोळं, EWS घातलेलं, त्यांनी जाणून बुजून मराठ्यांचं पोरं मोठे होऊ नये म्हणून ECBC न मागितलेलं दिलंय. याचा सगळ्याचा परिणाम केलेल्या खोट्या केसेस पोरावर लाखानं केल्यात, SIT नेमल्यात, अनेक केसेस केल्यात, अनेक षडयंत्र रचलेत, अनेक संघटना फोडल्या, त्या बुळबुळ करतात, काही समन्वय फोडले. याचा सगळ्यांचा रोष आपण 2024 ला दाखवू.
मराठ्यांची शक्ती काय असते दाखवू ना. दम धरा, थोडा संयम बाळगा. मराठा समाजाला विनंती, संयम बाळगा. मग हे आंदोलन कोण करतं? हे जे सुरू आहे सध्या मुंबई वगैरे हे कोण करतं? देवेंद्र हे दरेकर ते करतच नाहीत, लोक करते, आंदोलन करत नाहीत. त्यांच्या अंगात दरेकर घुसलेला आहे. दरेकर लक्ष्मीची जत्रा असते बघा, त्या दिवशी माणसात ही घुसतो, मुसोबा घुसतो, हिरोबा घुसतो, असे लय मोठे असतात. शेताने असतात बघा, तुम्ही बघितले नाही काय माहित, पण असतात बघा, झाडा झोडपात असते ती येताळ बाबा, ती असे लागते माणसाला ती. तसं त्यांना दरेकर अंगात घुसलेला आहे. त्यांचे थाय 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 करते. त्यांना चापकावला भेटला की एकदा, मग त्यांना मेळ लागन कसं भूत उतरत असत. गेल्या अनेक वर्ष भूत लागलंय, भूत. गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करतो. आता तुम्ही मोठं आंदोलन केले. पूर्वीचे सरकार होते, त्यांनी टोलवटोली केली. आताही सत्ताधारी भूमिका घ्यायला तयार नाहीत, विरोधी पक्षही भूमिका घ्यायला तयार नाहीत. आरक्षण देणार का नाही, तुम्हाला काय वाटतं? नाहीच अर्थ दिसतोय, कारण 12 महिने लागतच नाही. द्यायचं असेल तर देवेंद्र फडणवीसांना इतके दिवस लागतच नाही. त्यांचं म्हणणं आहे मलाच का टार्गेट केलं जातं. सत्ताच तुम्ही चालवता, सत्ताच तुम्ही चालवताय. यांच्या कोणाच्याच काही हातात नाही. हे नुसते पुतळे बसलेत म्हणून बसल्यासारखा खेळ आहे. तुमच्याच हातात आहे, कोणाला द्यायचंय का नाही द्यायचं, करायचंय की नाही करायचं. तुम्ही छगन भुजबळच्या नादात सत्ता जर नाही घालून बसला तर तिथून पुढं लक्षात ठेवा माझा शब्द तुम्ही, फडणवीस साहेब. भुजबळच्या नादात तुम्ही सत्ता घालून बसणार आणि मराठ्यांना खेटायचंय तुम्हाला. आम्ही ना पूर्ण तयारीने लागू. मग पाडायचे का उभा करायचे ते आम्ही आमचं ठरवू. तुमचा कार्यक्रम लावल्याशिवाय सोडत नाही, कारण तुम्ही आमचा कार्यक्रम लावलाय. आज 12 महिने झाले, 1-2 दिवस नाही या गोष्टीला. त्याच्यात ते दरेकर भूतमध्ये उठले. ते भूत कोणाला लागत, आणि लय लय खावाड भूत येते. भूत वेगळे वेगळे असतात. कुणी काय मागत, कुणी काय मागत, कुणी चपात्या मागत, कुणी काय बेसन मागत, कुणी भजे मागत, कुणी नुकती मागत. हे भूताळच लय वेगळे. हे सत्ताच मागत आहे. ज्याच्या अंगात घुसन ते त्याच्याच सारखं बोलत आहे. हे डेंजर भूत आहे, म्हणजे तरसालेलं भूत आहे वाटतं नाही का. इकडून एखादं भूत असतं बघा, त्याला काहीच खायला मिळालेलं नसतं, आणि ते मेल्यावर कोणाला लागत तसं. प्युअर भूताडी, लय तरसालेलं, काहीच खायला नाही मिळालेलं. आणि ते मराठ्याच्या काही संघटनाला, समन्वयकाला फोडायला लागले. मराठा द्वेषाचं भूत. तसं जे आपण मराठा आरक्षणाची मागणी करतो, जे आरक्षण आपल्या ओबीसी मध्ये आहे, आणि ते छगन भुजबळ खातात असं तुम्ही नेहमी आरोप करता. ते आरक्षण शरद पवारांनी घालवले असा आरोप होतो. हे तर उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. 94ला मराठ्यांचं वाटोळं झालं, मराठ्यांचं आरक्षण गेलं. हे कोणाला सांगायची गरज नाही, नाव घ्यायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे काय झालेलं. पण याचा अर्थ असा आहे का म्हणून तेच म्हणत राहायचं आणि पुढच्या सरकारनं द्यायचं नाही, असं काय आहे का? तेच रडत बसायचं का हमेशा? ते बैठकीला नाही आले की तेच रडत बसायचं का ते नाही आले? तुमच्यात हिंमत आहे, द्या ना. तुमच्याकडे बहुमत आहे, द्या ना. तुम्ही हे मराठी डोक्यावर घेते, तुम्हाला बोंबलत काय बसलात, आणि तेच बोंबलत राहिला सारखं सारखं. जाणार तुम्ही घरी जाणार. दादा, तुम्ही नेहमी म्हणतात करेक्ट कार्यक्रम करणार, मात्र भुजबळ असं बोलले की माझा कार्यक्रम फक्त करेक्ट कार्यक्रम फक्त परमेश्वरच करू शकतो, बाकी कोणी करू शकतो, ईश्वरच करू शकतो. असं आहे का? बरं झालं त्या का व्हायना भावनेवर आला, त्या व्हायना भावनेवर आला, बरं झालं. माना तो देवाला व्हायना मानायला लागला या निमित्तानं, ते तरी चांगलं झालं. देव दिसले मराठवाड्यात. बरं झालं ना, तिन्ही ताळातले देव दिसायला लागले, ते चांगलं असतं. अशा टायमाला ह्या वयात तिन्ही ताळ्यातले देव जर दिसले तर माणूस जरा नीट चलतो. रस्त्याने चालतो, वाकडा तिकडा चलत नाही. त्याला पाय नाही चिखलाने भरले तरी वाकडा तिकडे चालायची सवय. आता तिन्ही ताळातले देव दिसल्यामुळे बरं होईल, नीट चालला तर चालला. मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक नेत्यांची यात्रा येत आहेत, मोर्चे निघत आहेत. आता एक मोठं उपोषण देखील संभाजीनगरला होणार आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू बनलंय, आणि असं असताना हे सगळे आंदोलन, यात्रा, हे सगळं कशाचं वेगवेगळ्या, जसं प्रकाश आंबेडकरांनी काढलंय, बच्चू कडूंनी उपोषण. हा, आणि आता ओबीसी धनगर समाजाचं 500 लोकांचं उपोषण, अमरण उपोषण, म्हणजे आतापर्यंतचं सगळ्यात मोठं उपोषण होणार आहे. पण कशासाठी? एसटी आरक्षण जे असेल. वा, तर हे सगळं मानतो आपण त्यांना. आहे, तर कुठेतरी तुमचं जे आंदोलन सुरू आहे या अनुषंगाने आहे की किंवा डिस्टर्ब करण्यासाठी?
असं वाटतं का? मी मागच सरोदे साहेबाला बोललो होतो, आम्ही सुद्धा 1,00,000 लोक बसणार होतो उपोषणाला, 1,00,000. पण ते नको म्हणलं, एवढे लय हाल होते ना त्यावेळेस. ती बातमी होणार पण होती, पण आम्ही म्हणलो की थांबूयात आपण, कारण इतके लोक जर बसले ते बसावं कुठं. आमच्या पुढे तो प्रश्न होता, इतके बसावत कुठं. आमच्याकडे नोंदणीला सुरुवात होणारच होती, होणारच होती. नंतर म्हणले गोदावरीच्या काठावरती भरपूर जमीन आहेत त्या साफ करू. ते अंदाज घेऊन मी खूप दिवसानंतर हे विषय सांगायला लागलोय. ते तुम्ही 500 बांधवांचा विषय काढला म्हणून, पण तिथं बसायचा अंदाज दिसाना. म्हणलं झोपून, आता उपोषण 1,00,000 म्हणल्यावर ते झोपून करायला लागल. आणि मग म्हणून मायाला ही बी जागा नाही पुरत. आम्ही 1,00,000 जण बसणार होतो, एवढी तयारी पण चालली होती. हे 500 बांधव करतात ना, एसटी आरक्षणासाठी जर असेल तर मराठा समाज खंबीर आहे त्यांच्या मागे, खंबीर. 1-2 दिवस मी बी येतो बसायला. दादा आता जशी तुमची शांतता रॅली जी आहे ती आता दुसरा टप्पा जो आहे तो संपलेला आहे. आता निवडणुका जी आहे ती तोंडावर आहे, त्यामुळे वेगवेगळे पक्ष जे आहेत ते सुद्धा रॅली काढतात. आता भाजपची रॅली निघणार आहे, देवेंद्र फडणवीस जे आहे ते त्यांच्या नेतृत्वात ही रॅली निघणार आहे. मराठा समाज याच्यामध्ये सहभागी होणार का विरोध करणार, कसं आहे? नाही, विरोध नाही करणार, पण सहभागी नाही होणार. रॅली काढायचा प्रत्येकाला अधिकार आहे, सभा घेण्याचा आहे, आंदोलन करण्याचं आहे. खरं तर देवेंद्र फडणवीस साहेब उपोषणला बसायला पाहिजे, ते रॅली काढण्यापेक्षा. सगळं लोक तिकडे भेटायला येते त्यांना, आणि ते बी मराठा आरक्षणासाठी बसावं, म्हणजे आणखीन चांगला इफेक्ट पडेल निवडणुकीवर. त्यांनी मराठा आरक्षणासाठी बसायला पाहिजे, आणि रॅली सुद्धा मराठा आरक्षणासाठीच काढायला पाहिजे. त्यांनी काढायचे सुद्धा, निवडून यासाठी नाही काढावं त्यांना. आता नाही काही होणार, आता काय नाही होणार, काहीच नाही होणार. मी आडवं बोलत नाही, काय नाही. मी जे बोलतो ना ते करतोच. हो, आडवं बोलत नाही, त्यांना हिनवीत नाही. त्यांनी मराठा आरक्षणासाठी रॅली काढावं, सत्ता मिळवण्यासाठी काढूच नाही. ती मिळतच नसते आता, आरक्षण जर नाही दिलं तर. धनगर बांधवांना जसं तुम्ही कार्यक्रम लावला ना, तसा आमचा बी लावला. कुठे गेली पहिली कॅबिनेट? धनगर बांधवाला इष्टीतून आरक्षण द्यायला पहिली कॅबिनेट कुठे गेली? कशाला रॅल्या काढिता? ह्या 2च जाती महाराष्ट्रात सगळ्यात मोठ्या. 2 याला कसं संपलं? राईट, कसं संपलं? याला म्हणते देवेंद्र फडणवीस. एक खातं निघायला पाहिजे आता, एक नवीन खातं निघलं पाहिजे, संपी खातं पाहिजे. आणि ते देवेंद्र फडणवीसाकडेच पाहिजे. योग्य माणूस त्या मंत्रिपदाला शोभतो. संपी खातं, स्वतःच्या धुऱ्या उलट्या करून घ्यायसाठी संपी खातं पाहिजे. मराठा संपविला, मुस्लिम संपविला, धनगर संपविला, मोठ्या जाती संपवायचं काम केलं. आता वडरा समाज बी बसायला लागला उपोषणाला त्यांच्या आरक्षणासाठी. आता काही कडे समाज बसवायला लागला, राजपूत समाज पण बसायला लागला. 12 बोलीदार बंजारा समाजाचं म्हणणं वेगळा पुरवठा करा. हे संपी मंत्री यांनी यांचा सगळ्यांचा कार्यक्रम केला. शेतकऱ्यांचं तर उभं वाटलं गेलं. नुसत्या घोषणा मरणाच्या, एकाच्या बी घोषणा पाठ नाही राहिली. कर्जमाफी करतो तशीच पडली. पीक विमा आणखीन नाही शेतकऱ्यात. करतो काय भाऊ? फोडाफोडी, जाते संपी. काय मंत्री, काय गृहमंत्री, काय सत्ता चालवता? फोडाफोडी शिवाय दुसरं काही येतच नाही. 5 वर्ष काम नाही करायचं, टायमाला फक्त ह्यो फोड्यो त्यो फोड्यो टायमाला. माय तर 4-5 मुख्यमंत्री विरोधात येतो, 1-2 नाही, 4-5. इकडून फोडून तिकडून फोडून, नुसते फोडाफोडी करून. 7-8-10 तो उपमुख्यमंत्रीच आहेत सगळे, आजी माझी. बघा ना मोजून तुम्ही. अशोक चव्हाण माझ्या विरोधात मुख्यमंत्री माझी, राणीसाहेब दादा माझ्याच्या विरोधात मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री माझ्याच्या विरोधात, शिंदे साहेब माझ्याच्या विरोधात, आणखीन एक कोणतरी मुख्यमंत्री सुद्धा लय मोठे आहेत, हे पुरे माझ्या विरोधात. उपमुख्यमंत्री तर बघा त्यांची यादीची, निलंगेकर साहेब, ते राणा साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, छगन भुजबळ, ते आणखीन हे काय हे कारखान्यावाला हे प्रवाराचा आता पाळलेलं, ती विखे पाटील. माझ्या तर ध्यानात राहतो इतके उपमुख्यमंत्री माझ्या मागे लागले. काय देवेंद्र फडणवीस तुम्ही काय चालविता? काय ते अजित पवार एक उपमुख्यमंत्री. त्याचं गुलाबी
जॅकेट, गुलाबी झेंडे, गुलाबी गाडी. नाही ते काय त्यांचं ते राजकीय काय असेल ते गुलाबी फिलाबी आपल्याला त्यात नाही पडायचं, पण माझ्या याच्यात मी सोडत नाही. त्यांचं ते वैयक्तिक काय असेल किंवा एखाद्या देवरशी सांगत असतो हे कलर वापरल्यावर निवडून येत असता म्हणून, देवरशाने सांगितलं असं एखाद्या वेळेस हे कलर वापरा म्हणून मला त्यांच्या ह्याच्यात नाही पडायचं. मला त्याशी नाही देणे घेणं. तुमचे कोणते कलर वापरा नाही तर नका वापरू, नाही तर तिकडे काही करा. पण आरक्षणाच्या बाबतीत जे तुम्ही चाली सुरू केल्यात त्या बंद करा. दादा, तुम्ही जर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तुम्ही जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोध केल्याचं आपल्याला बघायला मिळत नाही. फक्त देवेंद्र फडणवीसांनाच विरोध करतात. सत्तेमध्ये तेही सहभागी आहेत, कारण मुख्यमंत्री पद जे आहे ते एकनाथ शिंदेकडे आहे. म्हणून शिंदेवर देवेंद्र फडणवीसांचा दबाव आहे, किंवा मग शिंदे जे आहे ते देवेंद्र फडणवीसांचा ऐकल्याशिवाय काही निर्णय घेत नाहीत. काय शिंदे साहेब देतील आरक्षण, फडणवीस साहेब देऊ देत नाहीत वाटतंय त्यांना. प्रचंड दबाव. अजित पवारला तर बोलणं देत नाहीत, आणि ते बोलत नाही ह्या लफड्यात. काय झालंय कोणाला माहित. का आरक्षण मिळून द्यायचं नाही आतून हे बी माहित नाही. आतून मिळून द्यायचं नसू शकतं एखाद्या वेळेस. पण शिंदे साहेबाला सुद्धा बोललेलो आम्ही, चुकले त्यावेळी सोडलेलं नाही. पण एकूण जे अंदाज आहे ना, ते अंदाज असाच आहे की देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मिळू देत नाही मराठ्यांना आरक्षण, आणि त्याचे फळ भोगावं लागणार सगळ्यांना. 1 महिन्याचा वेळ दिलाय तुम्ही सरकारला, पण अपेक्षा आहे आता अजूनही सरकार. वेळ नाही दिला आता नाही. वेळ नाही, पण 29 पर्यंत आम्हाला आमचं ठरणार आहे. तोवर बघा होत असलं तर. तुम्हाला अपेक्षा आहे अजूनही सरकार? नाही आता नाही. आता अपेक्षा नाही. त्यांचं ठरलेलंच द्यायचंच नाही. त्यांचं ठरलेलंच आहे, फक्त दंगलीच करायची. त्यांचं पक्क ठरलंय मराठ्यात ओबीसीत भांडणं लावून द्यायची. त्यांचं पक्क ठरलेलं आहे. त्यामुळे ठरलेलंच हे मधलं फक्त आता नाही का 10 लोक नाव ठेवू नये म्हणून बळच तोंडावून हात फिरायचा असं काम चालू आहे त्यांचं. बळच एखाद्याला लागलंय, रक्त निघतंय, इच्छाच नाहीये ते रक्त पुसून त्याला मलम लावायची, पण उगा आता 4 जण नाव ठेवू नये म्हणून उगा आपलं आता काहीतरी केलेलं दाखवायचं मी होतो बा असं. हे सरळ फसवा फसवी सरळ मराठ्यांची. सरकारचं ठरलंय, तुमचं पण ठरलंय का? आणि मग आता त्यांना जर आम्हाला आनंद व्यक्त करू द्यायचा नाही, आमचे लेकरं सुखी होऊ द्यायचे नाहीत, आमचे लेकरं मोठे होऊ द्यायचे नाही, आमचा जीव आरक्षणात आहे ते त्यांना मिळू द्यायचं नाही, त्यांचा जीव खुर्चीत आहे त्यांना खुर्चीत नाही मिळून द्यायची. आपण बी जातवान मराठी आहेत ना. आपल्या लेकरांचं जर वाटोळं करणार असेल तर कशाचा भाजप, पण कशाची महाविकास आघाडी, कशाची युती, कशाचं कोण रे. हीच भूमिका धनगर बांधवांनी सुद्धा घेतली पाहिजे. कशाचं भाजप, पण कशाची महायुती, कायचं आघाडी फागाडी, कायचं कोण. हे गोड बोलून फसवणार, पुन्हा आश्वासन देणार. आता उपोषणाला जरी धनगर बांधव बसले एसटी आरक्षणातून असतील तर सांगणार निवडणूक झालं की देतो आम्ही, तुम्ही काळजीच करू नका, पहिल्याच कॅबिनेटमध्ये देतो, अशीच फसवणूक करणार. कारण चौंडीला सुद्धा तर झालं होतं. ते उपोषणाला बसले, ते म्हणले 50 दिवसाच्या आत तुम्हाला आरक्षण. यांचं काही खरं नाही. फक्त गोरगरीब मराठ्यांनी, गोरगरीब धनगरांनी जरा समजून घ्या. नका आमच्या नेत्याचं ऐकू तुम्ही, तुमच्या नका ऐकू. 12 बलुतेदार ओबीसींना सांगतो हे काहीच कामाचे नाही, ते राजकारणी लोक आहेत. तुम्ही समजून घ्या. हो दे ही लढाई, उठाव झालाय पहिल्यांदी. धनगराचं सोय लागन, मराठ्यांचंही लागल, 12 बलुतेदारांचं लागन, दलिताचं लागन, मुसलमानाचं लागन. उग गपचिप एक व्हा आणि एवढे द्या ठोकाठो. 5 वर्ष तर बघा ना आपल्या गरीबाचं आणून. 75 वर्ष त्यांचं बघितलंय. 5 वर्ष आपला गरीबाचा बघा. मोकळ्या सगळे हाताने जरा एकजुटीन राहा 5 वर्षासाठी. आता तुम्ही म्हणाला देवेंद्र फडणवीस दबाव आणत असेल मुख्यमंत्र्यावर. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली ती शिवाजी महाराजांची. त्यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे, त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्यांनी भूमिका आता स्पष्ट करण्याची वेळ आलेली असं तुम्हाला वाटत नाही का? सगळ्यांची सरकारनं भूमिका स्पष्ट सांगायलाच पाहिजे, देणार आहेत का नाही. त्यांनी सांगायलाच पाहिजे तुम्ही देणार का नाही मराठ्याला आरक्षण ओबीसीतून. कारण आम्ही ओबीसी देत ते 10% 5% नाही. तुम्ही दोन्ही वाटोळ केलं. आमचं 10% दिलं बळच आणि ईडब्ल्यूएस घातलं. तुम्ही वाटोळ केलं, सरळ वाटोळ केलं. त्यामुळे मराठ्यात राग आहे तुमच्याविषयी. आणि भूमिका स्पष्ट केली बी नाही केली बी तर भूमिकेवर आता आमचं भागणार नाही, समजून घ्या. त्यांनी भूमिका स्पष्ट केल्या, देणार आहेत निवडणूक झाल्यावर. यांचा काय भरोसा आहे. आम्हाला डायरेक्ट अंमलबजावणी कृतीच पाहिजे. आता भूमिका जरी उद्या म्हणले, नाही बी म्हणले, समजा ओबीसीतून देणार नाही तरी आम्ही मग कार्यक्रम लावणार आहेत. तुम्ही देतोच म्हणलं तरी लावणार, कारण तुम्ही निवडणूक झाल्यावर देणार. त्याच्या आत द्या. 29च्या आत. 29ला आमचा एकदा निर्णय झाला, विषय संपला. तुमचा विषय साधं गॅजेट आणू शकणार तुम्ही, साधं गॅजेट आणू शकणार. तुम्हाला
अटेस्टेड आणायला आणि झेरॉक्स काढायला पैसे नाहीत. तुम्ही फक्त आकडा सांगा, त्याच्या दुप्पट आम्ही तुम्हाला एका दिवसाच्यात पैसे देतो महाराष्ट्रातून जमा करून मराठी. तुम्ही आकडा सांगा फक्त पैसे, आणि तुमचा एकच माणूस द्या, माणसं देऊ नका तुमची. कुठे तुम्हाला शिक्के मारायचे त्याच्यासाठी नाही तर आम्हाला सांगा, ह्यो माणूस घेऊन जा आणि येताना घेऊन या, आम्ही जाऊन आणतो. माणूस द्या तुमचा, आमच्याकडून शिक्का हुकू नये म्हणून तुमचा माणूस शिक्का मारायला ठेवा. आम्ही पैसे भरतो ते सगळे. काय चाळाण्या लावल्यात, काय फसवता लोकाला. सरकारने जी लाडली बहीण योजना आणली त्याचा कुठेतरी परिणाम मराठा आंदोलनावर होईल का? कारण सरकारने मागच्या वेळी जो फटका बसला तो कुठेतरी भरून काढण्यासाठी ही योजना आणल्याचं बोललं जातं. कसं बघतोय? इतका भोळा समाज नाही राहिला आता नाही भोळा समाज राहिला एवढा. पूर्वी होतं ते. पूर्वी बिचारे भोळे असायचे, अडाणी असायचे, सरकारने काय दिले उद उद करायचे. आता एक पिशी अर्धी पिशी आणायची असली तरी 1500-1600 रुपये लागायचे सरकीची अर्धी. त्यातून अर्धी तूट होत असते बघा आमच्या तिकडे शेतात. तूट त्यांना नाही कळायची. शेतात काही पेरलं काय झालं तूट होते. तूट लावायला आम्हाला पावशेर छटा कसा आणावं लागतं थोडं थोडं. तर मग त्याला ते अर्धी आणायचं म्हणलं तर तेवढे पैसे लागते. आम्ही काय ते नाव नाही ठेवतो त्या योजनेला, ती चांगली असेल ती द्यावा सुद्धा, त्याची अडचण नाही. पण आता डाऊट यायला लागला. तुमचा काल कोण कोण म्हणला, कोणतरी म्हणलं, ते म्हणला मतदान केलं हाई नाही तर पैसे माघारी येणार. म्हणजे झालं नाही यार उघड जनतेसमोर. यांनी हे फक्त निवडणुकीत पैसे वाटप केलेत, झालं. त्यांचाच माणूस म्हणतोय. त्यांचा आणखीन एक म्हणला तिकडं विदर्भातला कुणीतरी, सॉरी पश्चिम महाराष्ट्राचा कोणतरी म्हणला एक जण. आम्ही साताऱ्याला होतो तेव्हा, त्याचं नाव माय ना ध्यानात राहिलं. ते बी एक म्हणला होता असं. म्हणजे एकूण काय म्हणतात ना, पोटातलं ऑटोमॅटिक फाटावर येऊन गेलं. आणायचं नव्हतं त्यांना, त्यांचा अंधारात ठरला असत सागर बंगल्यावर बसून. योजना याच्यासाठी बाहेर बोलू नका काही, पण दम निघत नाही काही काहीला. कारण काय पाप लई दिवस पोटात दम नाही झाली, ते भुसकून गेलं बोलून. लगेच महाराष्ट्राची जनता सावध झाली की हे फक्त निवडणूक होस तर मतदान विकत घेतल्यासारखा खेळ दिसतोय बा. त्याच्यानंतर ती बंद पाडणार असे लय बंद पाडल्यात. तेव्हाच लक्षात येतं ते चांगले असेल. आमचा काय विरोध करायचं कारण नाही तिला, कारण ते आमचा विषयच नाही. ते चांगली सुद्धा असू शकते. पण आता तुमचेच लोक म्हणायला लागलेत मतदान नाही केलं तर ते मागं घेऊ आणि पैसे माघारी घेऊ. मग ते सावकारकी केल्यासारखं खेळ झाला ना सरकारने. आता हे देणार 1500-1600 रुपये, माघारी नाही दिले रुपये पिस्तुलात लावणार ना. मग यांचं दुसरं काहीच नाही ना, कान फाडात पिस्तुलात लावणार यांचं. काढ पैसे माघारी. मग ते काय विकतच घेतल्यासारखं झालं मतदान थोडक्यात. आता त्याचा अर्थ त्यांनीच सांगितलाय आणि आम्हाला नाव ठेवते. आम्ही वाईट नाही म्हणून आम्ही तर चांगली म्हणतो ती योजना बा, पण घ्यायचं का नाही जे ते ठरवी. पण याचा अर्थ असा नाही तुम्ही योजना दिली म्हणजे मग आरक्षण द्यायचं नाही. तुम्ही योजना जरी दिली तरी जनता ती घेईल की नाही घेईल ते जनतेचा विषय, तो आमचा विषय नाही. आम्हाला त्याची गरज नाही. पण आरक्षण द्यावं लागणार आहे. किती पैसे वाटप केले तरी पडणार आहेत तुम्ही. आरक्षणच महत्वाचं. चलो धन्यवाद. खतगावकर यांनी तुमची भेट घेतलेली अशी माहिती मिळालेली आहे. कुणी? खतगावकर. आता मग आता ते इच्छुक डाटा घेणं देणं सुरू झालंय. आता प्रत्येक जण तर येणार, सामान्य येणार, मोठा येणार, सगळेच येणार. इथं कोणी आले तरी ते काय तिकडे थोडंच वाटप केलं आम्ही. चर्चा करणं सुरू आहे. पण तो मोठा असेल त्याची चर्चा सुरू करणं सुरू आहे. इथं आल्यावर बारीक असेल, शेतकरी असेल, गरीब असेल, गरजवंत असेल, ती चर्चा सुरू आहे. चर्चा तर सुरू आहे. आणि सगळा डाटा घेणं गरजेचं आहे. कोणत्या मतदारसंघात काय आहे, कोणत्या जातीचा उमेदवार आहे, कोण आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणचा राखीव आहे, कोणचा ओपनला आहे, कुठं कुठं कसं आहे, ही सगळी आढावा माहिती घेणं माझी जबाबदारी आणि ते मी घेतोय. फायनल ठरायचे ते 29च्या नंतर ठरणार आहे. 29ला तर पाडायचं को उभा करायचं ठरणार आहे. त्याच्या अगोदर हे त्यांची चर्चा सुरू आहे. आम्ही आढावा घेतोय फक्त आणि ते द्यायला लागलेत. आणि मराठा समाजालाही आणि सगळ्या जाती धर्माच्याला पुन्हा सांगतो की कागदपत्र सगळ्यांनी काढून ठेवा. कोण उमेदवार असेल हे मी आज सांगू शकत नाही. तुमचे कागद वायाला जाऊ शकतात. पण अचानक जर नाव डिक्लेअर झालं, तुमचं कागदपत्र रेडी असले पाहिजे. टायमाला पळापळी तुमची नको की आता कागदपत्र कवा काढायचे काय. सावध व्हा आतापासून. त्यामुळे आता ते सुरुवात झाली. भेटलेत मला वाटतं नायगाव, नांदेड काहीतरी मतदारसंघातून ते आले होते. चलो धन्यवाद.